तुमच्याही ओल्या नारळाच्या करंज्या मऊ पडतात का? तर इथून पुढे नाही पडणार, कारण एकदम खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या कशा करायच्या तीच रेसिपी आज आपण पाहतोय। करंजीसाठी लागणारं सारण आपण सगळ्यात पहिले करून घेऊया। चमचाभर साजूक तूप पॅन मध्ये गरम केलं, काजूचे काप आणि चमचाभर खसखस घालून आपण हे छान भाजून घेणार आहोत। खसखस घातल्यामुळे ना या करंज्या चवीला पण छान होतात आणि पौष्टिक होतात। 1 मिनिटभर आपण हे परतून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये 1 कप एवढा ओला नारळ खोलेला घेतला आहे तो घालूया। ओला नारळ पण आपण यामध्ये भाजून घेणार आहोत। ओल्या नारळात असलेलं जे मॉइश्चर आहे ना ते आपल्याला थोडं कमी करून घ्यायचं आहे, म्हणजे या करंज्या अगदी 7-8 दिवस पण छान टिकतात। यामध्ये मी घालतीये अर्धा कप एवढा गूळ। जेवढा आपण ओला नारळ घेतला ना त्याच्या बरोबर निम्म आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे करंज्या चवीला अगदी परफेक्ट गोड होतात। तर गूळ आपण यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, वितळवून घेऊया। गूळ वितळल्यानंतर यामध्ये मी घालते पाव कप एवढी मिल्क पावडर। मिल्क पावडर घातल्यामुळे या करंज्यांना इतकी सुंदर चव आली होती। असं जर तुम्ही पाहिलं ना तर हे सारण आपण मोदकासाठी जे करतो तसंच आहे। या सारणामध्ये फक्त एकच बदल इथे केला आहे, तो म्हणजे यामध्ये मिल्क पावडर ॲड केली आणि त्यामुळे या सारणाची चव खूप छान झाली होती। बघा आता हे मिश्रण आपलं छान कोरडं झालं आहे। या स्टेजला ना गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये मी हे काढून घेते। थोडंसं थंड झालं ना की आता यामध्ये मी घालते वेलची पूड। तर साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा एवढी वेलची पूड यामध्ये घालून घ्यायची, मिक्स करायचं। आता हे सारण आपण बाजूला ठेवूया आणि कणिक मळायला घेऊया। कणिक मळण्यासाठी 1 कप मैदा घेतला आहे, त्यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा। बारीक रवा घातल्यामुळे करंज्या छान खुसखुशीत होतात। चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि 1 टेबलस्पून एवढा मी साजूक तूप घातलं आहे। सुरुवातीला रवा मैद्याला हे तूप छान व्यवस्थित चोळून लावायचं, म्हणजे सगळीकडे ते एकसारखं पसरलं जातं। यामध्ये लागेल तसं गरजेनुसार पाणी घालून आपण ह्याची कणिक मळणार आहोत। तर खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही, अशी पोळीसाठी जशी आपण नॉर्मली कणिक मळतो तशीच मळायची आहे। आता ही कणिक आपली छान मळून झाली आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी ही कणिक आपण झाकून ठेवूया। एक साधारण 15 मिनिट झाले आहेत आणि कणिक आपली व्यवस्थित भिजली गेली आहे। यातला रवा फुलला ना की ही जी कणिक आहे थोडीशी घट्ट होते। कणिक पुन्हा एकदा छान व्यवस्थित मळून घ्यायची। कणकेसाठी मी जे प्रमाण दिलंय ते जर तुम्ही घेतलं ना तर अतिशय परफेक्ट अशा खुसखुशीत करंज्या तुमच्या तयार होतील। तुम्ही पाहू शकता कणिक अजूनही आपली घट्टच आहे, तर जेवढी तुम्ही घट्ट घ्याल तेवढ्याच करंज्या आपल्या छान खुसखुशीत होतील आणि जास्त दिवस टिकतील देखील, अजिबात त्या मऊ पडणार नाहीत। छोटे छोटे इथे मी कणकेचे गोळे करून घेते, म्हणजे आपल्याला लाटायला सोपे पडतील आणि करंज्या देखील एकसारख्या होतील। लाटी लाटण्यापूर्वी ना हातावर पुन्हा एकदा हा गोळा असा छान फिरवून घ्यायचा, दाबून घ्यायचा, म्हणजे कुठेही करंजीला क्रॅक्स जात नाहीत आणि करंजी तेलात टाकल्यानंतर फुटत देखील नाही। तर या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे करंज्या तेलामध्ये तळताना फुटणार नाहीत आणि मग तेल खराब होणार नाही। बऱ्याच वेळा काय होतं ना, तेल खराब झालं की नंतरची जी बॅच आपण तेलात तळतो ना तर त्या तेलातल्या करंज्या देखील खराब होतात। चला आता इथे माझी ही लाटी छान लाटून झाली आहे पातळ। तर आज मी साच्याचा वापर करूनच या करंज्या करणार आहे। मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहेत। साच्याचा वापर करून जर करंज्या केल्या ना तर अगदी एकसारख्या आकारात होतात। तर आता थोडंसं इथे सारण मी यामध्ये भरून घेतलं, साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला सारण भरायचं आहे। सारण व्यवस्थित भरायचं, म्हणजे मग करंजी आपली पोकळ होत नाही। करंज्या पण छान टम्म फुगलेल्या होतात। आता हा साचा आपण व्यवस्थित दाबून घ्यायचा, एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते सगळं काढून टाकायचं। साचा दाबताना व्यवस्थित दाबून घ्यायचा, म्हणजे याला पाण्याचा हात वगैरे लावायची अजिबात गरज पडत नाही। अगदी अलगद हाताने आपण ही करंजी काढून घेऊया। दिवाळीमध्ये कशी ना कामं पण खूप जास्त असतात, तर अशा वेळी असं साच्याचा वापर केला तर एकसारख्या आकारातल्या छान करंज्या तयार होतात। पहा, बऱ्याच प्रकारचे साचे अवेलेबल आहेत, तुम्ही कुठलाही घेतला तरी देखील चालेल। बऱ्याच जणांना करंज्या करताना फिरकीने करायची सवय असते, तर आता त्या पद्धती खूप जुन्या झाल्या आहेत, पण अजूनही बरेच जण वापरतात। माझ्याकडे देखील तशी फिरकी आहे, तर त्या पद्धतीने देखील करायचं तर आपण करू शकतो। या देखील करंज्या खूप छान होतात। करंज्या आता तळायला घेऊया। तेल पूर्ण तापण्यापूर्वीच आपल्याला यामध्ये करंज्या सोडून घ्यायच्या आहे। तर यामुळे काय होतं की स्लो फ्लेमवर या आपल्या करंज्या तळल्या जातात छान, त्यामुळे अगदी खुसखुशीत या करंज्या तयार होतात। तुम्ही जर माझी कचोरीची रेसिपी पाहिली असेल ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहे। तेलामध्ये एका वेळी खूप जास्त करंज्या टाकायच्या नाहीये। काय होतं ना, जर कधी एखादी चुकून करंजी फुटली तर मग बाकीच्या करंज्या देखील खराब होतात। त्यामुळे शक्यतो 3-3 करंज्या, 4-4 करंज्या किंवा तुमच्या कढईमध्ये बसतील एवढ्याच करंज्या आपल्याला यामध्ये तळायच्या आहेत।
करंज्या तळताना गॅसची फ्लेम इथे मी कुठेही वाढवलेली नाहीये। जर गॅसची फ्लेम मोठी केली तर काय होईल, करंज्यांना बाहेरून रंग छान सोनेरी येईल पण आतमध्ये त्या कच्च्या राहतील आणि मग त्यामुळे त्या नरम पडतील। करंजी जर खुसखुशीत हवी असेल ना तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला ही तळून घ्यायची आहे। पहा मस्त सोनेरी रंगावर या इथे मी तळून घेतलेल्या आहेत। तर अशा करंज्या ना रूम टेम्परेचरला 4-5 दिवस आरामात राहतात, पण त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला या स्टोर करायच्या असतील तर मग थोडा डार्क रंगावर तुम्ही या तळून घ्या। गरम गरम करंज्या जाळीवर काढून घ्यायच्या म्हणजे त्यातली वाफ सगळी निघून जाते आणि मग त्या मऊ पडत नाही। तर या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा। पहा किती सुंदर आपली ही करंजी तयार झालेली आहे। माझ्या घरात तर ना या अगदी 2 दिवसातच सगळ्या करंज्या संपल्या। त्यातलं सारण जे आहे ते आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडलं। खव्याच्या चवीच्या ह्या करंज्या झाल्या होत्या। तर एकदा नक्की ट्राय करा। आणि मिमीज किचन मराठीचा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्या तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह।